निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ काढला। निवडणुका पुढे ढकलणं हे चुकीचं झालं, हे योग्य नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। राणे विरुद्ध राणे असं होणं योग्य नाही। आम्हाला सर्वांना याबाबत आत्मचिंतन करावं लागेल। राणे बंधूंच्या संघर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट। कुणीही आमचा शत्रू नाही, ते आमचे राजकीय विरोधक। राऊतांची प्रकृती सुधारल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं विधान। तर मुख्यमंत्र्यांनी आजारपणात विचारपूस केली, राऊतांची माहिती। रवींद्र चव्हाणांसंदर्भात आपल्याला आता काहीही बोलायचं नाहीये। योग्य वेळ आल्यावर आपण नक्की बोलणार। 2 नंबरला काही किंमत नसते, या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचं सूचक विधान। मतदानाच्या आदल्या रात्री जाग रहा। उमेदवारांनी डोळ्यात तेल घालून राहावं। मतदार खूप विचार करत असतात। राजगुरुनगरमध्ये अजितदादांचा उमेदवारांना सल्ला। जेवढी आपल्यावर टीका करणार तेवढी आपल्याला जास्त मतं पडणार। तर याचा उद्देश विकास नाही तर आपला पराभव करण्याचा आहे। जयंत पाटलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। आडनाव गोरे, धंदे मात्र काळे। महबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या टीकेनंतर त्यावर प्रतिक्रिया। नशेत केलेली टीका, नशा उतरल्यावर आमच्या सोबत बोला। महबूब शेख यांचा या टीकेला प्रत्युत्तर। माजी आमदार शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापे। शहाजी बापूंची सभा झाल्यानंतर छापे टाकल्याची माहिती। LCB पथक निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी। अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश। उज्ज्वला थिटे आणि राजन पाटलांमधील संघर्षामुळे अनगर निवडणूक चर्चेत। नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। राज्यभरात नेत्यांच्या सभांचा धडाका। रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार। दितवाह चक्रीवादळाचा तामिळनाडूला तडाखा। 3घांचा मृत्यू। तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये SDRF आणि NDRFची पथकं तैनात। बचाव कार्यात भारतीय हवाई दलाचीही मदत। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ काढला। निवडणुका पुढे ढकलणं हे चुकीचं झालं, हे योग्य नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। राणे विरुद्ध राणे असं होणं योग्य नाही। आम्हाला सर्वांना याबाबत आत्मचिंतन करावं लागेल। राणे बंधूंच्या संघर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट। कुणीही आमचा शत्रू नाही, ते आमचे राजकीय विरोधक। राऊतांची प्रकृती सुधारल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं विधान। तर मुख्यमंत्र्यांनी आजारपणात विचारपूस केली, राऊतांची माहिती। रवींद्र चव्हाणांसंदर्भात मला आता काहीही बोलायचं नाही। योग्य वेळी मी नक्की बोलेन। तर 2 नंबरला काहीच किंमत नसते, या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचं सूचक विधान। जेवढी माझ्यावर टीका करणार तेवढी मला जास्त मतं पडणार। तर यांचा उद्देश विकास नाही तर माझा पराभव करण्याचाच आहे। जयंत पाटलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। आडनाव गोरे, धंदे मात्र काळे। महबूब शेख यांची जयकुमार गोरेंवर टीका। तर त्यांनी नशेत टीका केलेली, नशा उतरल्यावर आमच्या सोबत बोला। शेख यांच्या टीकेला गोरेंकडून समाचार। माजी आमदार शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापे। शहाजी बापूंची सभा झाल्यानंतर छापे टाकल्याची माहिती। LCB पथक आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी। अनगर नगर पंचायतीची निवडणूक स्थगित। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश।
उज्ज्वला थिटे आणि राजन पाटलांमधील संघर्षामुळे अनगर निवडणूक चर्चेत. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. राज्यभरात नेत्यांच्या सभांचा धडाका. रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार. दितवाह चक्रीवादळाचा तामिळनाडूला तडाखा. तिघांचा मृत्यू. तामिळनाडू आणि पॉंडिचेरीमध्ये एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथकं तैनात. बचाव कार्यात भारतीय हवाई दलाचीही मदत. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये एक मजेशीर किस्सा घडलाय. प्रचार सभा सुरू असताना एका कार्यकर्त्याने अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला. त्यानंतर मंचावरील लोकांसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान कार्यकर्त्यांची चूक झाल्याचं लक्षात आल्यावर अजित पवारांनी इशारा करत चूक सुधारायला सांगितलं. त्यामुळे काही काळ वातावरण हे रंगतदार बनलेलं. ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय दादासाहेब पवार, अजितदादा पवार, दादांचं नाव सातत्याने पुढे येतं. ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय दादासाहेब पवार, अजितदादा पवार, दादांचं नाव सातत्याने पुढे येतं. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेबंधूंमध्येच टोकाचा संघर्ष पेटलाय. शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी पक्षातील 2 पक्षांमध्येच टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील भाष्य केलंय. अशा प्रकारची स्थिती निर्माण होणं हे योग्य नसल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. तर या सर्व परिस्थितीवर आत्मचिंतन करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे. म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे. निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे. तर सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकलाय. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली आहे. सांगोल्यातून रविवारी शहाजी बापूंनी विराट सभा घेतली. ही सभा संपताच शहाजी बापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकला. तर संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती देखील घेतली. या छाप्यामध्ये नेमकी काय माहिती सापडली आहे, नेमकं काय या छाप्यामध्ये सापडलंय याबाबत अजूनही काहीच माहिती समोर आली नाहीये. दरम्यान शहाजी बापूंनी गेल्या काही दिवसांपासून भाजपवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढत असल्याचं समोर आलं होतं. अशातच आता पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याचं बोललं जात आहे. रात्री काल काय झालं? काय सभा झाली, इतकी मोठी सभा. मी हादरून गेलो पब्लिक बघून, खरंच हादरून गेलो. आणि सभा झाल्या धडधड ऑफिसमध्ये सगळं लोक आली. ती सगळं काय घडायची तुम्हाला माहीत आहे. सारखं बोलण्यात काय अर्थ नाही. पण हे 4-5 तास निवडणुका काळातलं वाया जाणं ही काय चांगलं नाही. एक क्षण आता उद्या मतदान आहे, आमच्यासाठी महत्त्वाचा होता, पण आमचा वेळ तरी वाया घालवला. आताही आम्हाला सांगोल्यात जायची काही इच्छा राहिली काय, पण उदास झाले. बसलोय आम्ही आपलं निवांत घरी. काय मिळालं त्यांना छापेमारी? आमची परंपरा मोडून काढली हे दुःख आहे. मी ही निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात प्रबोधनाचा एक दौरा काढणार आहे. सांगोला तालुक्याचं राजकारण अशा पद्धतीने चालू द्यायचं का काय करायचं जनतेलाच विचारू, सर्व पक्षाच्या. कोण बिघडवते सांगोल्याचं राजकारण? या तालुक्याचं इथून पुढं भविष्य फार अंधारमय आहे. ही जर दीपक साळुंकेसारखा ही भयानक एक विचित्र डोक्याचं पात्र आहे. असलं जर पात्र जयकुमार गोरेंच्या जवळ बसलं तर आमच्या तालुक्यात सगळी घडी विस्कटून जाईल.
दीपक साळुंखेने काल सांगितलेलं आहे की मी जिथं असेल तिथं विजय असतो, असं थेट मुख्यमंत्र्यांच्या समोर सांगितलं त्यांनी सभेत. लबाड बोलणं सगळ्यात मोठी जगाच्या बाजारात कुणाला येते ती दीपक साळुंखेला येतं. 90 साली दीपक साळुंखे माझ्या गाडीत बसून आम्ही दोघं आमदारकी निवडणूक काँग्रेसकडे लढवली. गुलाल पडला भाई गणपतराव देशमुखांच्या पार्टीवर. कुठे गेलता दीपक साळुंखे? 95ला ते आबासाहेबाच्या गाडीत हिंडत होता जाहीर भाषण करत. मी आहे काँग्रेसचा हाताचा उमेदवार, दीपक साळुंखे आहे काँग्रेसमध्ये, स्टेजवर गणपतराव देशमुखांच्या उघड गुलाल पडला माझ्या अंगावर. कुठे गेलता रे गुलाल? असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते. समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली, तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेली. इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात. पैसे वाटप होत होतं तिथे पण शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती.